नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा होळी स्पेशल अशी स्वीटची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही आधी कधी नाही बनवलेली असणार. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप पनीर घालायचं आहे. तर मी ते पनीर पूर्ण स्मॅश करून घेतलेलं आहे. तर हा पनीर आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप गहू पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे. आणि या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. मग ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आहे. आणि आता हे बॅटर आपल्याला 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग आपल्याला या रेसिपीसाठी पाक बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक गॅसवर भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 कप साखर घालायची आहे. मग यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. आणि आता हे साखर आणि पाणी पूर्णपणे उकळू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फ्लेवरसाठी याच्यामध्ये अर्धा चमचा वेलचीची पावडर घालायची आहे. आणि आता आपल्याला हे पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. तर आपल्याला याचा एकतरी पाक नाही बनवायचा आहे, फक्त हे पाणी 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. तर आता इथे हे पाणी पूर्णपणे उकळलेले आहे आणि हा पाक बनून तयार झालेला आहे. मग आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि या तेलामध्ये चमच्याने हे बॅटर घालायचं आहे. आणि आता या बॅटरच्या आपल्याला पुरी बनवायच्या आहेत. तर ह्या पुरी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने या पुऱ्या आपल्याला सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला साखरेचा पाक घ्यायचा आहे आणि या तळलेल्या पुऱ्या या पाकात घालायच्या आहेत. आणि दोन्ही बाजूनी या पुऱ्या पलटून घ्यायच्या आहेत. तर यांना व्यवस्थित हा पाक लागला पाहिजे, यामध्ये मुरला पाहिजे. तर अशाच या पुऱ्या या पाकामध्ये आपल्याला 5 मिनिटांपर्यंत ठेवून द्यायच्या आहेत. मग या पुऱ्या मुरल्यानंतर आपल्याला या एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत आणि याच्यावरती बदाम नाही तर काजूनी गार्निशिंग करायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही पनीरची स्वीटची रेसिपी बनवून होळीमध्ये किंवा केव्हा पण तयार करून एक डिझर्टच्या रूपामध्ये सर्वांना सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स, वॉच माय व्हिडिओ.